त्याचं बोर्डचे वेटेज आहे 3 to 5 मार्क्सची। तर तुम्ही वॉटर मधला सरफेस जेव्हा बघताय तो पेन्सिलचा पार्ट तुम्हाला कट झालेला जो आहे तो दिसतोय की आपल्याला ही जी काही की काचेची असणारी ग्लास स्लॅब आहे, म्हणजे काच जी आहे, इन्सिडेंट अँगल तुम्ही I1 घेतला तर अँगल R हा अँगल I1 शी काय असणार आहे तर तुमचा इक्वल असणार आहे। त्या पद्धतीने तुमचा इन्सिडेंट अँगल इमर्जंट अँगल इक्वल असणार। तो बोर्ड साठी आलेला तो म्हणजे मार्च 23 3 मार्क्स साठी। हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू दिशा डिजिटल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ह्यूमन आय अँड इट्स वर्किंग, त्याला दिलेला प्रतिसाद खूपच छान होता, त्याबद्दल थँक्यू। आज आपण सेकंड लेक्चर बघणार आहोत की ते लेक्चर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू ग्लास स्लॅब। हे लेक्चरचा कनेक्टेड पार्ट आहे की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट की जो सायन्स 1 शी कनेक्टेड आहे, आपला पार्ट लेसन चॅप्टर नंबर 6 शी कनेक्टेड। त्याचं बोर्डचं वेटेज आहे 3 to 5 मार्क्सची। आता त्याच्याच रिलेटेड असणारा पॉइंट आपण बघणार आहोत, रिफ्लेक्शन ऑफ लाईट। चला रे तर स्टुडंट आपण बघूया। आता त्याच्यासाठी रिफ्रॅक्शन हे बघण्यासाठी आपल्याला गेल्या वर्षी जे 9वीत मध्ये झालेलं जे रिफ्लेक्शन कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला जो आहे तो आधी बघावा लागणार आहे। तर याच्यामध्ये रिफ्लेक्शन हा कॉन्सेप्ट काय आहे नक्की। आता हे रिफ्लेक्शन जे आहे ती कशाशी कनेक्टेड आहे, तर तुमचं रिफ्लेक्शन म्हणजे कुठलाही ऑब्जेक्टचा लाईट रे ऑब्जेक्ट मधून निघालेला जो लाईट रे आहे तो कुठल्याही फ्लॅट सरफेसला काय होणार तर स्ट्राईक होणार आणि त्याच मीडियम मध्ये काय होणार तर रिफ्लेक्ट होणार। कुठल्याही फ्लॅट सरफेसला तो लाईट रे स्ट्राईक होणार आणि बाउन्स बॅक सेम मीडियम अशाशी कनेक्टेड असणारा रिफ्लेक्शन पॉइंट। मग आता या रिफ्लेक्शनशी कनेक्टेड असणारा कॉन्सेप्ट आपण बघूया। त्या कॉन्सेप्टसाठी जस्ट आपण जे लास्ट इयर बघितलेलं जे प्लेन मिरर असेल त्या प्लेन मिरर मध्ये वन साइड काय असते पॉलिश्ड असते, वन साइड काय असते तर तुमची कोटेड आहे। मग त्या कोटेड असणाऱ्या पार्टशी कनेक्टेड आणि तुमच्या पॉलिश पार्टशी कनेक्टेड तो रिफ्लेक्शन पॉइंट जो आहे तो आपण बघूया। मग या रिफ्लेक्शन पॉइंट मध्ये आपण काय बघितलं होतं की एखादा जो पॉलिश सरफेसवर जर लाईट रे एखादा स्ट्राईक झाला, ज्या पॉइंट मध्ये स्ट्राईक होईल तो पॉइंट ऑफ इन्सिडेंट, तिथून जर तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केला तो परपेंडिक्युलर म्हणजे काय असणार आहे नॉर्मल असणार आहे आणि त्या पॉइंट मधूनच लाईट रे काय होणार आहे तर बाउन्स बॅक किंवा बाउन्स इन सेम मीडियम की हा पार्ट म्हणजे काय आहे तर रिफ्लेक्शन। आता जो स्ट्राईक होणारा रे की ज्या सरफेसला स्ट्राईक होणारा रे म्हणजे काय आहे तो म्हणजे इन्सिडेंट रे आहे। याच्यानंतर त्या सरफेसला तुमच्याच काय की बाउन्स झालेला जो रे आहे तो म्हणजे काय असेल तर रिफ्रॅक्टेड रे, आर मीन्स रिफ्रॅक्टेड रे। नेक्स्ट जो परपेंडिक्युलर असेल ती म्हणजे काय असणार आहे तुमची नॉर्मल असणार आहे। आता त्याच्यानंतर जो तुमचे इन्सिडेंट रे आणि नॉर्मल मधला अँगल तो म्हणजे अँगल आय असणार आहे। रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल मधला अँगल म्हणजे तुमचा अँगल आर असणार आहे। आता त्याच्याशी कनेक्टेड असणारे आपल्याला 3 लॉज जे आहे ते बघायचे। पहिला लॉ काय होता की तुमचा इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ऑल लाई इन सेम प्लेन। मी शॉर्ट जे आहे ते तिथं तुमच्या लक्षात येईल की ऑल लाई इन सेम प्लेन म्हणजे तुमचा इन्सिडेंट रे, नॉर्मल असेल, रिफ्लेक्टेड रे हे सगळ्या एकाच प्लेन मध्ये राहतात। नंतर सेकंड लॉ काय आहे तर अँगल आय इज इक्वल टू अँगल आर। अँगल आय मीन्स इन्सिडेंट अँगल, आर मीन्स अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हे तुमचे सेम मेजरचे असतात। थर्ड जो आहे तो तुमचा काय असेल तर इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट टू द नॉर्मल, आर अपोजिट टू द नॉर्मल। मग हा काय आहे तुमचा थर्ड लॉ आहे। म्हणजे फर्स्ट वन असणारा पार्ट म्हणजे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल ऑल लाई इन अ सेम प्लेन। सेकंड लॉ अँगल आय इज इक्वल टू अँगल आर। थर्ड लॉ इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड आर अपोजिट टू द नॉर्मल। म्हणजे हा कनेक्टेड पार्ट आहे रिफ्लेक्शनशी की जिथं ओनली वन मीडियम रिक्वायर्ड असतो। आता याच्या पुढचा पार्ट म्हणजे काय असेल तर तुमचं रिफ्रॅक्शन असणार आहे की हा या लेसन मध्ये आपल्याला काय करायचंय तर बघायचंय। मग या लेसनशी कनेक्टेड असणारा पार्ट म्हणजे आपल्याला डिरेक्टली फर्स्ट ऍक्टिव्हिटी जी आहे ती दिली आहे की ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला दिसतंय ग्लास आणि काय दिसतंय की पेन्सिल, की जस्ट लाईक याप्रमाणे की तुमचे ग्लास असेल त्या ग्लासमध्ये तुम्ही पेन्सिल जी आहे ती इन्क्लाइन वेन जी आहे ती ठेवली आहे
आणि इथं जर तुम्ही काही की समोरून बघत असाल स्टुडंट्स, मग ते बघत असताना तुमच्या लक्षात येत असेल की जेव्हा तुम्ही वॉटरमधला सरफेस जेव्हा बघताय तर तो पेन्सिलचा पार्ट तुम्हाला कट झालेला जो आहे तो दिसतोय, आणि ही पेन्सिल जेव्हा तुम्ही व्हर्टिकल बघताय तर तुम्हाला तो जो पेन्सिल कट झालेली दिसत नाहीये, पण तुमच्या वॉटरमध्ये असणारा पार्ट जो आहे तो बिगर साईजचा दिसतोय. याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते तुमचे काय असेल की आपल्याला ह्या दोन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला राईट साईडला दिसतंय की ही तुमची ब्रेक झालेली का दिसते, इथं पण दिसते ब्रेक झालेली तुम्हाला दिसते. मग अशी का दिसते, तर तुम्हाला दोन डिफरंट टाईप ऑफ मीडियम, म्हणजे एक असेल तुमचं एअर मीडियम, एक आहे तुमचं वॉटर मीडियम, म्हणजे दोन वेगवेगळ्या मीडियम मधून लाईट रे ट्रॅव्हल होतोय, म्हणून तो तुम्हाला इफेक्ट जो आहे तो दिसतोय. याच्याशीच कनेक्टेड अजून एक ॲक्टिव्हिटी आपण बघूया. ती ॲक्टिव्हिटी आहे तुमची या कॉईन्सशी कनेक्टेड, की सपोज जर तुम्ही एक बाउल घेतला, त्या बाउलमध्ये तुम्ही काही की कॉईन जो आहे तो प्लेस केला आणि त्याच्यावर वॉटर जे आहे ते हळूहळू पोर केलं. म्हणजे हे हळूहळू वॉटर जेव्हा तुम्ही ॲड करणार आहात तेव्हा तुम्हाला काय करायचं की तुमची पोझिशन जी आहे ती आयसाईटची पोझिशन तुम्हाला फिक्स करायची, आणि आयसाईटची पोझिशन फिक्स केल्यानंतर तुम्हाला जस्ट तुमची आयसाईट कम्प्लिटली त्या कॉईनवर काय करायची तर फोकस करायची, आणि हळूहळू जेव्हा तुम्ही वॉटर ॲड करताय तुम्हाला तो कॉईन जो आहे तो फ्लोट झालेला दिसेल, की जस्ट लाईक तुम्हाला इथं शो केलाय त्याप्रमाणे. ॲक्च्युअल असणारा कॉईन इथं आहे, आणि तुम्हाला जेव्हा काय की तुम्ही जो तुम्हाला दिसणारा जो ऑब्झर्वर दिसणारा जो कॉईन आहे तो तुम्हाला इथं दिसतोय. इथं पण आणि मागच्या फिगरमध्ये पण जर तुम्ही चेक केलं तर इथं पण तुम्हाला ती पेन्सिल ब्रेक झालेली दिसते, की इथं तुम्हाला जे आयसाईट जी आहे ती तुमची इथं आलेली आहे, ॲक्च्युअल आयसाईट म्हणजेच की ॲक्च्युअल पेन्सिल जी आहे ती तुमची या पद्धतीने दिसते. आणि पुढच्या इथं पण तुम्हाला ही जी ऑब्झर्वर आहे त्या ऑब्झर्वरला तो कॉईन अपसाईडला दिसतोय. मग हे दोन्ही इफेक्ट कशाशी कनेक्टेड आहेत, दोन्ही इफेक्ट वेगवेगळ्या मीडियम तुमचे काही की जे ट्रान्सपरंट मीडियम मधून वॉटर जो आहे जी लाईट रे काय होती तर ट्रॅव्हल होती त्याच्याशी तर कनेक्टेड आहेत. पण महत्त्वाचा जो फिनॉमिनॉन आहे की तो फिनॉमिनॉन म्हणजे काय तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मगाशी जसं बघितलं आपण रिफ्लेक्शन हे तुमच्या वन मीडियमशीच कनेक्टेड होतं, रिफ्रॅक्शन जे आहे ते तुमच्या टू मीडियमशी कनेक्टेड आहे. मग हे रिफ्रॅक्शन टू मीडियमशी कनेक्टेड म्हणजे कुठले मीडियम, की तुमच्या टू मीडियमला काय क्लॉज आहे का, ऑफकोर्स आहे. तो म्हणजे काय की दोन्ही मीडियम तुमचे ट्रान्सपरंटच असले पाहिजेत. जर दोन्ही ट्रान्सपरंट मीडियम असतील तर आणि तरच तुमचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय होणार आहे तर तिथं फिनॉमिनॉन किंवा तो कॉन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला हॅपन झालेला जो आहे तो दिसणार आहे. तर आपण स्टुडंट्स डेफिनेशन बघूया. द चेंज इन अ डायरेक्शन ऑफ लाईट, propagation of light when it passes obliquely one transparent medium to another transparent medium, it changes its direction. म्हणजे काय की एखादा लाईट रे एखाद्या मीडियम म्हणजेच की तुमचा जर काही की तुमचा ग्लास असेल, वॉटर असेल, एअर असेल, एअरमधून जेव्हा तुमचा वॉटरमध्ये एंटर करणार आहे, एअरमधून जेव्हा तुमचा ग्लासमध्ये एंटर करणार आहे, दोन कुठल्याही ट्रान्सपरंट मीडियममधून लाईट रे जेव्हा ट्रॅव्हल करणार आहे तेव्हा त्याची डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन काय होती तर तुमची चेंज होती. म्हणजेच थोडक्यात ती डायरेक्शन तुमची जसा तुमची मीडियम असेल त्या पद्धतीने त्याची डायरेक्शन जी आहे ती बदलणार आहे. आणि ही डेफिनेशन जसं मगाशी मी म्हटलं होतं की बोर्ड जे आहे ते बोर्ड परीक्षेसाठी त्याचं वेटेज तर महत्त्वाचं काय की इम्पॉर्टंट आहेच, तसंच ही डेफिनेशन जी आहे ती आत्ता मार्च 25ला MCQ मध्ये 1 मार्कसाठी विचारली होती. म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ह्या दोन ॲक्टिव्हिटीमधून काय लक्षात आलं तर डेफिनेटली दोन मीडियम नेसेसरी आहेत, दोन्ही मीडियम तुमचे ट्रान्सपरंटच आहेत, आणि त्या एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये लाईट रे एंटर केली तर 100% त्याची डायरेक्शन जी आहे ती चेंज होणार. की जसं इथं एअर आहे, इथं तुमचं वॉटर मीडियम आहे, इथून लाईट रे एंटर झाला, इथं त्याची डायरेक्शन तुम्हाला चेंज झालेली दिसते. म्हणजे ही डायरेक्शन तुमची इथं बदललेली का दिसली तर दोन्ही मीडियम ट्रान्सपरंट मीडियममधून लाईट रे ट्रॅव्हल झाला. सेम आधीच्या सिच्युएशनमध्ये पण इथं एअर आहे, इथं तुमचं काय आहे तर वॉटर आहे. मग ह्या दोन्ही मीडियममधून वन ट्रान्सपरंट टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, अगेन इथं डायरेक्शन तुमची चेंज झालेली जी आहे ती दिसते. म्हणजे याच्यातून लक्षात आलं की रिफ्रॅक्शन हा फिनॉमिना की तुमचा दोन किंवा दोनपेक्षा जास्त कुठलेही ट्रान्सपरंट मीडियम तुमचे चालू शकतात, पण तुमचे तिथं डायरेक्शन ही डेफिनेटली लाईट रेची चेंज होणारच. मग हा म्हणजे काय आहे तर रिफ्रॅक्शनचा फिनॉमिनॉन आहे. आता आपल्याला जे मेजर पार्ट जो आपल्याला आजचा कोर पार्ट बघायचा आहे या लेक्चरमध्ये, तो कोर पार्ट म्हणजे काय तर रिफ्रॅक्शन आपल्याला चेक करायचंय. ते कुणाच्या थ्रू चेक करायचंय तर थ्रू ग्लास स्लॅब चेक करायचंय. म्हणजे स्टुडंट्स ग्लास स्लॅब थ्रू चेक करायचं म्हणजे काय असणार आहे
तर याप्रमाणे तुम्हाला ग्लास स्लॅब जी आहे ती काही की समोर घ्यावी लागणार आहे. आता ही ग्लास स्लॅब जेव्हा तुम्ही समोर घेणार आहात की आपल्याला ही जी काही की काचेची असणारी ग्लास स्लॅब आहे, म्हणजे काच जी आहे ती काच तुमची काय असेल तर एक हे जे आहे ते एक ट्रान्सपरंट मीडियम असणार आहे आणि एअर हे दुसरं ट्रान्सपरंट मीडियम असणार आहे. म्हणजे एअर आणि ग्लास या दोन्ही ट्रान्सपरंट मीडियम मधून लाईट रे काय होणार आहे तर तुमचा ट्रॅव्हल होणार आहे. म्हणजे ही जी पिन आहे त्या पिनची आपल्याला इमेज थोडक्यात काय की अनादर साईडला जी आहे ती ऑब्झर्व करायची. आता या थ्रू जेव्हा आपण काय की ऍक्च्युली ग्लास स्लॅबच्या थ्रू तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म तुम्हाला करायचं आहे, पण ऍक्च्युली आपण काय करूया की बोर्डवर चेक करू की कशा पद्धतीने तुम्ही परफॉर्म करायचं आहे. आपल्याला प्रोसिजर जी आहे ती बघायची, त्या प्रोसिजरच्या थ्रू रिफ्रॅक्शन कसं ग्लास स्लॅबमध्ये होतं ते चेक करू. तर आपल्याला ही जे ग्लास स्लॅबची फॉर एक्झाम्पल काय की प्रोसिजर देत असताना फर्स्ट आउटलाईन जी आहे ती ड्रॉ करायची. आउटलाईन काढल्यानंतर एक जो इन्सिडेंट रे की जो स्ट्राईक होणार रे, एवढं लक्षात ठेवा कुठल्याही सरफेसवर स्ट्राईक होणार रे म्हणजे इन्सिडेंट रे असेल. मग त्या इन्सिडेंट रेवर दोन तुम्हाला काय करायचे तर पिन्स जे आहेत ते पिन्स तुम्हाला इन्सर्ट करून घ्यायचे. वन असेल तुमची ए पिन, सेकंड असेल बी पिन. ज्या पॉइंटला तुमचा काय की इन्सिडेंट रे टच झालाय तो म्हणजे पॉइंट ऑफ इन्सिडेंट, तिथून तुम्ही व्हर्टिकल लाईन काय करणार ड्रॉ करणार. ती व्हर्टिकल लाईन म्हणजे काय असेल तर सेम रिफ्लेक्शनला जो कॉन्सेप्ट बघितला तोच रिफ्रॅक्शनला असणार आहे. व्हर्टिकल लाईन विच इज कॉल्ड ॲज नॉर्मल. आता या नॉर्मल मधून जसं मगाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये वन ट्रान्सपरंट टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम जेव्हा लाईट रे तुमचा ट्रॅव्हल होणार आहे तेव्हा त्याची डायरेक्शन काय होणार तर चेंज होणार. याप्रमाणे लाईट तुमची डायरेक्शन काय होणार तर चेंज होणार. मग ही डायरेक्शन तुमची चेंज झाल्यानंतर सेकंड इंटरफेसला जिथं तुमचा टच करेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं टच झाला, इथून टच झालेला पॉइंट मधून जर तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हा परपेंडिक्युलर तुमचा याप्रमाणे काय की दिसणार आहे. ही तुमची सेकंड नॉर्मल असेल. ही जर फर्स्ट नॉर्मलला तुम्ही एन हा पॉइंट दिला तर सेकंड नॉर्मलला तुम्ही एन डॅश हा पॉइंट देऊ शकता आणि तोच परत अगेन एअर मीडियम मध्ये काय होणार आहे तर पास होणार आहे. तो लाईट रे अगेन तुमचा काय होणार आहे तर त्याची डायरेक्शन बदलणार आहे. म्हणजे लाईट रे हा याप्रमाणे तुमचा इन्सिडेंट होईल, रिफ्रॅक्टेड होईल. आता हे रिफ्रॅक्शन कसं टेक्स प्लेस होणार, इथं तर आपण दोन पिन्स लावलेत. मग हे दोन पिन्स जेव्हा तुम्ही काय केले की लावणार आहात, आपल्याला ग्लास स्लॅबची जेव्हा आउटलाईन तुम्ही कंप्लीट काय की ही ग्लास स्लॅब आहे, या ग्लास स्लॅबच्या तुम्हाला या बाजूला जेव्हा तुम्ही पिन इन्सर्ट करणार आहात तुम्ही ग्लास स्लॅब त्या आउटलाईनवर तुम्ही प्लेस करा आणि अपोजिट साईडला त्या पिनची तुम्हाला जिथं इमेज मिळते की त्या पिन्समधून तुम्ही स्ट्रेट लाईन कम्प्लिटली काय की ड्रॉ करू शकता विथ द हेल्प ऑफ ग्लास स्लॅब. अशा पद्धतीने अनदर साईडला तुम्हाला पिन्स काय करायचे तर इन्सर्ट करायचे. मग ते पिन्स तुम्ही काय करू शकता की ह्या जो जिथं तुम्हाला पिन्स फॉर एक्झाम्पल इथं एक पिन मिळाला, इथं एक तुम्ही काय की त्या जी असणारी इमेज आहे ती मिळाली. मग त्या जिथं तुम्हाला मिळालेली जी काही की इमेज आहे तिथं त्या दोन्ही पिन्स तुम्ही इन्सर्ट करून घेणार. इन्सर्ट केलेले जे पिन्स आहेत ते तुम्ही बॅक साईडला काय करणार एक्सटेंड करणार. मग तिथं एक रे जो आहे तो ड्रॉ करून घेणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्सिडेंट, रिफ्रॅक्टेड आणि खालचा असेल तो इमर्जंट रे. म्हणजे आता जो स्ट्राईक होणारा रे मगाच्या सारखाच काय असणार आहे इन्सिडेंट रे असणार आहे. जो एअर टू ग्लास मध्ये एंटर करणार आहे तो रे म्हणजे काय असणार आहे तुमचा रिफ्रॅक्टेड रे असणार आहे. आर म्हणजे रिफ्रॅक्टेड रे असेल. आणि त्या रिफ्रॅक्शनचं ज्या सेकंड इंटरफेस म्हणजे फॉर एक्झाम्पल या इंटरफेसला PQ नेम दिलं, या इंटरफेसला जर तुम्ही RS नेम दिलं तर हा RS इंटरफेसला जिथं टच करेल तिथून तो अगेन काय होणार तर रिफ्रॅक्शन होणार. म्हणजे हे थोडक्यात हे तुमचं काय असेल की फर्स्ट रिफ्रॅक्शन असणार आहे आणि हे तुमचं काय असणार आहे तर सेकंड रिफ्रॅक्शन असणार आहे. म्हणजे इथं इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि सेकंड रिफ्रॅक्शनचं जे तुमचं काय असेल तर रिफ्रॅक्टेड रे असेल विच इज कॉल्ड ॲज इमर्जंट रे. म्हणजे हा रे जो आहे तो रे कशाशी कनेक्टेड असणार आहे ER म्हणजे इमर्जंट रे. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि खालचा रे जो आहे तो इमर्जंट रे असणार आहे. अगेन इन्सिडेंट रे आणि नॉर्मल ह्याचा जो अँगल असेल तो अँगल काय असणार आहे तुमचा I असणार आहे. रिफ्रॅक्टेड रे आणि तुमचं नॉर्मल याच्यामधला अँगल काय असणार आहे R असणार आहे. आणि इमर्जंट रे आणि नॉर्मल यामधला अँगल काय असणार आहे तर E असणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण या कॉन्सेप्टशी काय बघितलं रे बघितला एक कॉन्सेप्ट. म्हणजे पहिला आपण बघितला रे हा कॉन्सेप्ट आणि सेकंड बघितला तो म्हणजे अँगल हा कॉन्सेप्ट. म्हणजे दोन कॉन्सेप्ट महत्वाचे आपण बघितले. एक रे इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि इमर्जंट रे आणि दुसरा
तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि अँगल ऑफ इमर्जन्स. आता या दोघांमध्ये असणारं जे रिलेशन आहे की जे बोर्ड परीक्षेमध्ये महत्त्वाचं साठी जे आहे ते थोडक्यात राहतं. मग रिलेशन म्हणजे काय की त्याचं मिनिंग कुणाशी कुणाचं इक्वल आहे किंवा कुणासोबत कोण तुमचं पॅरलल असतं ह्याच्याशी कनेक्टेड. मग जर हा इन्सिडंट रे जर आपण एक्सटेंड केला आणि हा इमर्जंट रे हा एक्सटेंड केला तर तुमचा इन्सिडंट रे हा तुमचा पॅरलल असतो इमर्जंट रेला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो इन्सिडंट रे इज पॅरल टू काय असणार आहे इमर्जंट रे. नंतर अँगल आय इज इक्वल टू अँगल ई असणार आहे. म्हणजे या इमर्जंट रे आणि इन्सिडंट रे पॅरल असेल तर बाय डिफॉल्ट अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ ई काय असणार आहे तुमचा इक्वल मेजरचा असणार आहे. सेकंड रिलेशन मध्ये काय सांगू शकता तर अँगल आर हा तुमचा इक्वल असणार आहे. इथला सपोज जर इन्सिडंट अँगल तुम्ही I1 घेतला तर अँगल आर हा अँगल I1 शी काय असणार आहे तर तुमचा इक्वल असणार आहे. म्हणजे तुमचा हा जर 30 असेल तर बाय डिफॉल्ट हा पण 30 येणार आहे. मग याप्रमाणे अँगल आर आणि अँगल I1 काय असेल तर इक्वल मेजरचे असणार आहेत. हे काय बघितलं टोटल ग्लास स्लॅबशी कनेक्टेड असणारं महत्वाचे रिलेशन. एकतर रेशी कनेक्टेड क्वेश्चन पेपरमध्ये विचारतात, एकतर अँगलशी कनेक्टेड पेपरमध्ये प्रश्न विचारतात. आणि हे रिलेशन म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेसला फॉर एक्झाम्पल क्वेश्चन जो आहे तो सेट होत असतो. म्हणजे पूर्णपणे ग्लास लॅबची असणारी टोटल इन्फॉर्मेशन मी जे आहे ती तुम्हाला शेअर केली. आता याच्याशी रिगार्डिंग असणारे बोर्ड क्वेश्चन्स जे आहेत ते आपण बघूया. ते बोर्ड क्वेश्चन बघण्याच्या आधी ऍक्च्युली तुमचा इन्सिडंट रे की हा जो रेड कलरचा असणार आहे हा म्हणजे काय असेल तर इन्सिडंट रे की आपल्याला ग्लास लॅबला 2 पिन्स जस्ट काय करायचे आहेत इन्सर्ट करायचे आहेत. ग्लास लॅब प्लेस करायची. त्या 2 पिन्सची जिथं इमेज तुम्हाला मिळेल ती इमेज तुम्हाला रे एक्सटेंड करायचा आहे. तो रे म्हणजे इमर्जंट असणार आहे. मधला रे म्हणजे तुमचा रिफ्रॅक्टेड रे असणार आहे IR. हा मधला रे म्हणजे RR आणि खालचा रे म्हणजे काय असेल तर ER असणार आहे. अँगल ऑफ इन्सिडंट, अँगल ऑफ इमर्जन्स, इथला अँगल म्हणजे सेकंड रिफ्रॅक्शनचा इन्सिडंट अँगल आणि हा खालचा अँगल म्हणजे काय असेल तर अँगल E. जसं की मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे याच्याशी कनेक्टेड डायग्रॅम तुम्हाला एकतर दिली जाते किंवा काही वेळेस डिरेक्टली ड्रॉ द डायग्रॅम ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू ग्लास लॅब असंही तुम्हाला दिलं जातं. म्हणजे हे जे आपण बघितले ते थोडं आपण काय करूया की व्हिज्युअलायझेशनच्या मदतीनं बघूया. जसं मगाशी मी ग्लास लॅब दाखवली त्या ग्लास लॅबवर जर तुम्ही लाईट एंटर केली खरंच रिफ्रॅक्शन होतं का ते आपण बघूया बाळांनो. हा जसं की इथं तुम्हाला दिसतंय इथं दिसत असताना ही तुमची स्लॅब आहे. हा तुमचा इन्सिडंट रे आणि इथं आता पुढे काय की लाईट रे जो आहे तो काय झालाय तुमचा बेंड झालाय की याप्रमाणे तुम्हाला बेंड झालेला दिसतोय. हा मगाशी आपण जसं शो केलं तसं हा इन्सिडंट आहे. हा मधला आहे तो रिफ्रॅक्टेड आहे आणि पुढे आहे तो बेंड होऊन पुढे जाणारा म्हणजे इमर्जंट रे. हे फार इम्पॉर्टंट आहे की खरंच ग्लास लॅबच्या थ्रू रिफ्रॅक्शन होतं का याच्यासाठी हा जो आहे तो थोडंसं ॲनिमेटेड पार्ट जो आहे तो ॲड केलाय. तर तुमचं खरंच रिफ्रॅक्शन याप्रमाणे जे आहे ते होतं. आणि याप्रमाणे तुम्ही जर चेंज केलं जसे अँगल चेंज केलेत त्या पद्धतीने तुमचा इन्सिडंट अँगल इमर्जंट अँगल इक्वल असणार पण रिफ्रॅक्टेड अँगल तुमचा काय की चेंज झालेला तुम्हाला दिसेल. मग हे महत्त्वाचं म्हणजे या ग्लास लॅबशी कनेक्टेड असणारी ॲक्टिव्हिटी आहे. आता याच्या पुढचा पार्ट म्हणजे बोर्डचे आलेले क्वेश्चन्स. मग काय आहे बोर्डचा क्वेश्चन की तुम्हाला डायग्रॅम गिवन आहे या क्वेश्चनमध्ये की जुलै 23ला तो क्वेश्चन जो आहे तो विचारला होता जुलै 23 आणि 3 मार्कसाठी. पहिला क्वेश्चन काय आहे तर डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे व्हॉट इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सेकंड क्वेश्चन आहे नेम ऑफ इमर्जंट रे आणि विच टू अँगल्स आर इक्वल. आता याच्यामध्ये डेफिनेशन ॲज इट इज तुम्ही लिहू शकता. when light ray travel from one transparent medium to another transparent medium it changes its direction अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. सेकंड म्हणजे नेम द इमर्जंट रे तर हा रे म्हणजे काय असणार आहे तुमचा इमर्जंट रे असणार आहे. नंतर 2 अँगल्स आर इक्वल. कुठले अँगल इक्वल असतील तर अँगल आय आणि अँगल ई तुमचा सेम मेजरचा असणार आहे आणि त्याचप्रमाणे अँगल आर आणि अँगल I1 हा तुमचा सेम मेजरचा असणार आहे. हे 3 क्वेश्चन्स 3 मार्कला पेपरमध्ये विचारतात. याच्याशी कनेक्टेड अजून एक क्वेश्चन जो आहे तो बोर्डसाठी आलेला तो म्हणजे मार्च 23 3 मार्कसाठी. सेम डायग्रॅम गिवन होती. क्वेश्चन काय होता ऑब्झर्व द फिगर अँड नेम द रे AB CD अँड GH. AB चा रे कशाशी कनेक्टेड आहे
इन्सिडेंट रेशी कनेक्टेड. त्याच्यानंतर मधला जो असणारा रे आहे तो म्हणजे CD, तो कशाशी कनेक्टेड आहे, रिफ्रॅक्टेड रेशी. आणि GH हा कशाशी कनेक्टेड आहे, तुमचा इमर्जंट रेशी. म्हणजे इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड, इमर्जंट रे, फक्त 3 वर्ड्स तुम्ही लिहिले तर डेफिनेटली तुम्हाला 3 मार्क्स जे आहे ते मिळणार आहे. म्हणजे टोटल जर तुम्ही ऍक्टिव्हिटी कम्प्लिटली हा कॉन्सेप्टची जर बघितली तर तुम्हाला एक तर अँगलशी कनेक्टेड पार्ट आहे, एक तर रेशी कनेक्टेड पार्ट आहे. ग्लास स्लॅबवर जर लाईट इन्सिडेंट केली तर डेफिनेटली रिफ्रॅक्शन तुमचं टेक्स प्लेस होणार. याच्यानंतरचा पुढचा पार्ट म्हणजे काय असेल की हा रिफ्रॅक्शनचा नेक्स्ट पार्ट म्हणजे लॉसशी कनेक्टेड आहे. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे ते बघूया. अशा जसा पहिल्या व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद दिला त्याच पद्धतीनं सेकंड व्हिडिओला पण तुम्ही अशाच पद्धतीनं लाईक, कमेंट असेल किंवा त्याचप्रमाणे आमचा चॅनल जो आहे तो तुम्ही सबस्क्राईब करू शकता. अशापेक्षा अजून तुम्हाला मोर व्हिडिओज जर तुम्हाला अपेक्षित असतील सायन्स वनशेअर रिगार्डिंग तर तो चॅनल जो आहे तो तुम्ही थोडक्यात बाय देखील करू शकता. याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट जो आहे तो पुढचा आपण पुढील लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.